भोंदू अशोक खरात प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी। भोंदू अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेलाय। खरात विरोधात आणखी 11 पीडित महिलांनी तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। पोलिसांच्या आवाहनानंतर आता महिला तक्रारीसाठी पुढे आलेल्या आहेत। याआधी खरात विरोधात लैंगिक शोषणाचे 8 गुन्हे दाखल झालेले होते आणि खरात विरोधातल्या गुन्ह्यांची संख्या आता 19 वर पोहोचलेली आहे। पोलिसांनी आवाहन केलं होतं महिलांना पुढे येऊन तक्रार करावी आणि आता महिला पुढे येऊन तक्रार करू लागलेल्या आहेत पोलिसांच्या या आवाहनानंतर आणि त्यामुळे खरात विरोधात आणखी 11 पीडित महिलांची ही तक्रार पोलिसांना प्राप्त झालेली आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। योगेश, आता खरात विरोधातल्या गुन्ह्यांची संख्या 19 वर गेलेली आहे आणि लैंगिक शोषणाचे 8 गुन्हे या आधीच त्याच्यावर होते। काय नेमके आणखी तपशील आहेत? अशोक खरातच्या विरोधामध्ये आता महिला हळूहळू धडसानं पुढे येवल्याचं समोर दिसतं आहे। एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे की अनेक महिला आता प्रयत्न करतायत आणि चौकशी म्हणजे सगळ्या गोष्टी सांगायला तयार झालेल्या आहेत, स्वतःहून त्या समोर येत आहेत। जे काही एसआयटी प्रमुखांनी नंबर दिलेला होता त्या नंबरवर यांनी या महिलांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर यातल्या 11 महिला म्हणजे खूप जण रोज जवळजवळ 400 ते 500 लोक त्यांना संपर्क करतायत। मात्र त्यातल्या 11 महिला स्वतःहून पुढे आल्यात आणि त्यांनी लेखी तक्रार ही त्यांच्याकडे दिलेली आहे। मात्र याची FIR करण्यात आली नाही, कारण की सध्याची 60 दिवसाची एकूणच तपास पूर्ण करण्याची क्षमता बघता एवढ्या तक्रारी झालेल्या आहेत की तो तपास पूर्ण होऊ शकणार नाही। त्यामुळे या 11 तक्रारी केवळ घेण्यात आलेल्या आहेत, त्या एकत्रित करून सहतक्रारदार म्हणून त्यांना घेतलं जाऊ शकतं। अजून याबद्दलचा निर्णय झालेला नाही। मात्र अनेक महिला लैंगिक शोषण तसंच आर्थिक फसवणूक अशा वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आलेल्या महिला आता समोर येताना आपल्याला दिसत आहेत। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।